अर्थातच राधविक वॉटर सप्लायचे मालक समीर मुजावर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसरीकडे संघ आहे श्री दत्त भातान. हॅलो राजवीक. चला मॅच सुरू करायची आहे. राजवीक वॉटर सप्लाय समीर मुजावर साहेब आपण पाहू शकाल भिंगार संघाचे पॅकर आणि एकीकडे श्री दत्त भातान या दोन संघांमध्ये मॅच आहे. वारुण पाटील वारुण पाटील अरुण पाटील आपण चला मॅच चालू करा. अरुण पाटील जरा पाठीमागे घ्या. पाठीमागे सगळा काय निर्णय असेल तो मॅच चालू करूया आपण. चला लगेच मॅचला सुरुवात करा. अंपायरचा ग्रीन सिग्नल. बॉल द्यायचे मैदानामध्ये. चला समोरून गर्दी कमी करा प्लीज प्लीज. चला मॅच चालू करा. अंपायर काय प्रॉब्लेम आहे. बॉल द्यायचे मैदानामध्ये लगेच. राजवीक वॉटर सप्लाय समीर मुजावर साहेब यांचा संघ असणार आहे भिंगार आणि एकीकडे श्री दत्त भातान. या दोन संघांमध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल. 3 षटकांची मॅच असणार आहे. तीन षटकाची मॅच आहे. आरंभीचे 2 बॅट्समन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. टीम भातान संघाकडून भातांचा बाहुबली प्रवीण भोईर आणि एकीकडे आपल्याला पाहायला मिळेल निलेश भोईर. प्रवीण भोईर आणि निलेश भोईर हे दोन सलामीच्या आघाडीचे 2 बॅट्समन मैदानामध्ये आणि गोलंदाजी ट्रॅकवर बॉलर आपल्याला पाहायला मिळेल प्रतीक घोगरे. प्रतीक घोगरे भिंगार विरुद्ध भातान या 2 संघांमध्ये एक जबरदस्त मॅच शेवटच्या प्लॅटफॉर्म मध्ये आलेली मॅच आपण पाहू शकाल. प्रवीण भोईर ओ द विकेट. पहिला बॉल उडवला. या बॉलला मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल जाणार. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चौकार.
मात्र दमदार सुरुवात. प्रवीण भोईर एक ताकदवर खेळाडू आपण पाहू शकता. रायगड मधला ताकदवर खेळाडू समोर उभा आहे आणि त्याच्या अपोजिशन टीम मध्ये प्रतीक घोगरे, तोही भिंगार संघ सुद्धा कमी लेखता कामा नये, कारण खूप ताकदवर संघ आहे. राजविक वॉटर सप्लाय भिंगा टीम शरीरापासून दूर फेकला गेला. खराब बॉल. एक्स्ट्राची एक धाव. टीमची टोटल 1 न पुढे सरकते. 5 धावा. सन्माननीय बबनभाई मुकादम आणि त्यांच्या सौभाग्यवती प्रियाताई, आपलं खरोखर मनापासून आभार. एवढ्या रात्री सुद्धा तुम्ही इथे आलात, यापेक्षा दुसरं आम्हाला काही नकोय. कारण महिला व बाल कल्याण सभापती माझे अध्यक्ष आहेत आणि आज महिला सक्षमीकरण आणि खऱ्या अर्थाने या लोकांनीच ताकद दिली. आमचे बबनभाई मुकादम असतील, त्यांच्या सौभाग्यवती प्रियाताई सुद्धा या स्पर्धेला बक्षीस वितरण समारंभासाठी आलेले आहेत. आणि हा बॉल आपण पाहिला सरळ सीमारेषेच्या बाहेर. वाव 6. भोईर धावसंख्या वाढत चालली आहे आणि आता कॉम्पिटिशन असणार ती मात्र मॅन ऑफ द सिरीज साठी. ओ द विकेट. ओ यावेळेला फिरून मारलाय. अजून एक सवकार. आम्ही यावेळेला असं डिक्लेरेशन करणार नाहीये, परंतु आमचे मयूर म्हणतात काही प्लेयर रेस मध्ये आहेत, ज्यामध्ये आता सध्या खेळत असलेला प्रवीण भोईर सुद्धा आहे. पाहूया आपण, कारण पॅशन प्रो आहे, छोटी गिफ्ट नाही आहे. आउटसाइड ऑफ सम. खराब बॉल. एक्स्ट्राची एक धाव. टीमची टोटल 1 न पुढे जात असताना 16 धावा. 16 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. ओ द विकेट. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. बॉलर तयार. ओ हेलिकॉप्टर शॉट उडवलाय आणि सरळ हा बॉल आपण पाहू शकाल. सुरेख क्षेत्ररक्षण घडलंय, कारण आम्हाला खाली दिसत नाहीये. असं वाटलेलं की कदाचित चौकार जाते की काय, परंतु नाही. सुरेख गोलंदाजी. प्रतीक घोगरे, राजविक वॉटर सप्लाय, समीर मुजावर थोडेसे अपसेट असतील, कारण पहिल्या पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत 17 धावा. हलक्या हाताने डिफेन्स केलाय. एक धाव कंप्लीट. अठरा धावा धावफलकावर पाहायला मिळतील. एकीकडे टीम आहे भातान, तर एकीकडे राजविक वॉटर सप्लायर भिंगा टीम. अठरा धावा धावफलकावर. ओ द विकेट. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. बॉलर तयार. प्रत्येक यावेळेला आपण पाहिलं एक धाव कंप्लीट होतीये. 19 धावा. फार महागड षटक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक. एकीकडे टीम असणार आहे भिंगार, तर दुसरीकडे टीम असणार आहे ती अर्थातच राजविक वॉटर सप्लायर भिंगार आणि श्री दत्त भातन. ओ द विकेट. धीरज पवार नवीन बॉलर. फुल टॉस बॉल. सरळ बॅटने खेळलाय आणि बॉल जाणार 1 धावेसाठी. प्रवीण भोईर. यस अंपायर. तिसऱ्या अंपायरची मागणी केली आहे.
द्वारकानाथ सोरगे आमचे तिसरे अंपायर इथे उपस्थित आहेत. बीमर टाईपचा बॉल म्हणून ही मागणी केली गेलेली आहे. फेअर डिलिव्हरी लीगल बॉल आहे, त्यामुळे या बॉलवर मिळणार फक्त एक धाव. टीमची टोटल 1 न पुढे सरकत असताना 20 धावा. ओ द विकेट. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर उडवला या बॉलला, सरळ बॉल जाणार सीमारेषा पार, चौकार. चौकार आला. दमदार दमदार बॅटिंग. हा निलेश भोईरनं उठवलाय तडाखा. मात्र यावेळेला खेळाडू आहे बॉलच्या खाली आणि पहिला विकेट डाऊन श्री दत्त भातन संघाचा. धावसंख्या जर आपण पाहिली 24 धावा. दुसरं षटक कार्यरत आहे. धीरज पवार बॉलिंग ट्रॅकवर तयार आहे. इनॅट नंबर 3 वर जयेश भोईर हा नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. कमालीचे बॅटिंग. पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केलेला प्रतीक घोगरेला पाहिलं आपण. त्यानंतर मात्र धीरज पवारनं धावसंख्या कमी करण्याचा खूप प्रयत्न केला या षटकामध्ये, कारण अद्याप त्याच्या माध्यमातून 4 चेंडू फेकून झालेत. 6 धावा 1 विकेट. डाव्या हाताचा बॅटर आपण मैदानामध्ये पाहू शकता टीम भातन संघाकडून. जयेश भोईर ऑन स्ट्राइक. ओ द विकेट. पुन्हा एकदा धीरज तयार. एज लागली 0 धावसंख्येवर जयेश भोईरची मात्र आणखीन एक विकेट. खूप अपेक्षा होत्या या खेळाडूकडून भातन संघाच्या पाठीराख्यांना, परंतु जयेश भोईर मात्र गोल्डन डक विकेटचा शिकार होतोय. 0 धावसंख्येवर माघारी परतावं लागतंय नवीन बॅटर सागर भोईर. सागर कमालीचं कमबॅक. धीरज पवारचं खरंच मी म्हणेन स्तुती करावी लागेल. काय कमालीची गोलंदाजी आहे. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट. विकेट हायट्रिकच्या उंबरट्यावर उभा आहे आणि हा चौथा प्लेयर असेल. आय थिंक विकेट हायट्रिक घेणारा चौथा प्लेयर असू शकतो कदाचित. ओ द विकेट. धीरज तयार. उडवला या बॉलला आणि तिथे क्षेत्ररक्षक मात्र उभा आहे. प्रवीण भोईर मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करतो, परंतु शेवटच्या बॉलला आली सिंगल रन आणि आता पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंडवर उभं राहावं लागेल प्रवीणला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली 25 धावा. शेवटचं षटक असणार. गोलंदाज वापरला जाईल राजविक वॉटर सप्लाय प्रीतम घोगरे. समीर मुजावर उडवला स्टेट डाऊन द ग्राउंड. या बॉलला खेळलाय सरळ बॅटनं. बॉल जाणार परंतु नाही. इथून मात्र विकेट.
16 धावा वैयक्तिक भाई मस्कर प्रवीण भोईर खेळणारा खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला डोळ्या देखत संघाची पडझड बघतोय. काही पर्याय नाहीये त्याच्याकडे, कारण तो नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. अगदी हातपाय त्याचेही कापत असतील, कारण महत्वाची मॅच आहे. या मॅच मधून संघ जिंकणं फार गरजेचं असेल, परंतु काय म्हणावं आता. मी म्हणेन अगदी नशीब फिरलंय. विकेटची घरघर भातान संघाला. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय सतीश ठाकरे. अपील केली जाते. हो, आता प्रवीण भोईर मात्र स्ट्राईकला येणार. लेग बायच्या स्वरूपात आलेली एक धाव. टीमची टोटल 26 धावा. शेवटचे 4 बॉल आहेत. यावेळेला मात्र प्रवीण स्ट्राईकला. ओ द विकेट. एज लागली आणि प्रवीण भोईरला दृष्ट लागली. आणखीन एक विकेट. विकेटची घरघर. समीर मुजावर आता मात्र खुश असतील, आणि कारण भिंगार संघ आहे ना, राजविक वॉटर सप्लाय भिंगार, हा संघ सध्याच्या घडीला चांगल्या स्थितीमध्ये, कारण प्रवीण भोईरची विकेट जाते. टीमचे टोटल 26 धावा. 3 बॉल अद्याप फेकले गेलेले आहेत. आता मात्र नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना संदेश भोईर. विश्वास बसत नाहीये की हा भातान संघ आहे, कारण या संघानं खोणी सारख्या मजबूत संघाला माघारी पाठवलेलं. तोच संघ मात्र आता धावांसाठी अगदी गयावया करताना पाहायला मिळतोय. ओ द विकेट. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. शेवटच्या 7 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा आलेल्या आहेत. काय म्हणाल आता भातान संघासाठी प्रश्न आहे. 7 बॉल मध्ये 2-4 षटकार मारणारा भातान संघ मात्र धावांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. दुसरी धाव रनआउटच्या स्वरूपात बाद. विकेट. ती 27 धावा. 8 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा आल्यात शेवटच्या. आणि मी म्हणेन स्वतःच्या मैदानावर भातान संघ खेळताना अशी दुर्दैवी अवस्था मी पहिल्यांदाच बघतोय. परंतु खास करून स्तुती करेन मी सात्विक वॉटर सप्लाय टीमची. गोलंदाज प्रतीक घोगरे असू देत, मार खाल्लेला प्रतीकनं, पण धीरज पवार आणि प्रीतम घोगरेंनी काय कमबॅक करून दिलाय. कमालीची गोलंदाजी. शुभेच्छा देऊ का? हवेमध्ये बॉल. यावेळेला मात्र आणि झेल. अजून एक विकेट. मध्ये 18 धावा करणारा भातान संघ 12 बॉल मध्ये फक्त 9 धावा आणि 5 विकेट. याचं नाव क्रिकेट आहे. आणि 9 चेंडूंमध्ये 3 धावा. हे असं गणिताची आकडेमोड आहे. आता बघायला लागेल गोलंदाजांना काय करायचं, कारण कंबर कसावी लागेल 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी. 28 धावांची गरज. आवाजामध्ये बदल होईल. भाई मस्कर येतील आपल्या समोर. थँक्यू.
हॅलो आपण पाहतोय जबरदस्त सामना रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळाला जवळजवळ 28 धावा जमा करायच्या या मैदानावरती बिंगार टीम खूप मेहनत घेणं गरजेचं आहे कारण का स्ट्रगलली गोलंदाजी भातान टीमची स्ट्रॉंग झोन मध्ये एका साईडला प्रवीण हा गोलंदाज हा डिटर गोलंदाज आहे खूप सारी मेहनत चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायचे प्लीज आज भातान टीमला करो या मरो अशा स्थितीमध्ये या मैदानावरती घरच्या मैदानावरती काम चांगलं करायला लागला तर गोलंदाज डिपेंड्स असतील काय करायचं मैदानावरती कुणाच्या हातामध्ये चेंडू द्यायचा आणि वाट पाहतो एका ठिकाणी आपण पाहतोय तो भातानबाणा टीम कुठला संघ आमच्या सम्मेत मात्र खेळायला येईल प्रत्येक विकेट साठी 100 रुपये नक्कीच नवनिर्वाचित सरपंच साहेब ताराजी पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचं पारितोषिक नक्कीच आज पैशांची खैरात मात्र पाहायला मिळाली या मैदानावरती प्रत्येक विकेट साठी 100 पंच काय बॉल द्यायच्या मैदानामध्ये प्लीज बॉलची पुरवठा करा प्लीज भातान टीम घरच्या मैदानावरती खेळते एक ओव्हर झाल्यानंतर टीम मीटिंग होणं काही नोंद घ्या सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये उतरली एका साईडला आपण पाहतो फलंदाज प्रीतम घोगरे आणि धर्मेंद्र घोगरेची जोडी मात्र या मैदानामध्ये आली या 28 धावांचा मित्रांनो पल्ला पास करायचा 18 चेंडू 28 धावा कमी देखील नाहीये म्हणता येणार धावा आणि जास्त देखील म्हणता येणार नाही या मध्यम स्तरावरती या धावा आहेत स्पीड अप करा प्लीज 18 चेंडू 28 धावा अठारह गेंद 28 की शरूआत है गेंदबाज के लिए गेंदबाज प्रवीण भोईर हार्ड हिटर गेंदबाज कारनामा अच्छा करना पड़ेगा सेकंड पर बल्लेबाज प्रीतम घोगरे एक तरफ धर्मेंद्र घोगरे एक अच्छी रणनीति है दोनों बल्लेबाज के अंदर लेकिन क्या करेंगे 18 गेंदे 28 की दूरी को पास लाना होगा तो छक्का चौका छोड़ना पड़ेगा बल्लेबाज को पहली गेंद के ऊपर अटैक किया गेंद के इसी मार्की के पास या दंडनाता हुआ पहिला छवा पहली गेंद के ऊपर अटैक मिला छवा ओ माय गॉड हा चेंडू यावेळेस ट्रॅव्हल हुआ है और गया ये मुकाबला अच्छा है मैं कहूंगा 2 के ऊपर है 2 चौवा प्रवीण भोईर सोच रहे किस तरह की गेंद डालनी है गेंदबाज प्रीतम घोगरे हार्ड हिटर बल्लेबाज अभी जरूरत है 20 रनों की आने वाली 16 गेंदे
16 गेंदे 20 रन। कुछ तो कारनामा दिखाना पड़ेगा। हवा में जरूर खेला है, फील्डर्स के नीचे आया है, शायद मिलेगा सिंगल और मिलेगा दूसरा। दूसरा भी आसान के साथ पूरा किया। 2 से स्कोर बढ़ता हुआ नजर आया। 10 रन, 10 से बस नहीं होगा। यहां पर बिंगा टीम को कुछ कारनामा दिखाना पड़ेगा। अंदर की अंदर बात चल रही है, लेकिन आखिरी वक्त पर यह मुकाबला कुछ भी हो सकता है। फुल टॉस गेंद थी, ट्रैवल किया कारपेट शॉट के साया से, सिंगल से चलती हुई गेंदबाजी। प्रवीण अच्छी तरफ से खेल रहे थे बैटिंग करते समय। आखिरी वक्त पर प्रवीण की भी विकेट चली गई और गेंदबाज में आए तो शायद इस पारी को संभलना चाहिए। वो जीतेगा, वो भाता बाटा टीम के साथ खेल जाएगा। हवा में जरूर है, हवा की सफर है, लेकिन फील्डर्स के पास नहीं है, लेकिन मिलेगा 2 रन। 2 रन से मैं कहूंगा स्कोर बढ़ता हुआ नजर आया। बीच मैदान के अंदर 13 रन। सबकी नजर होगी इस बाइक के ऊपर, कौन हासिल करेगा आज के दिन की एक शानदार बाइक। मैं कहूंगा फैशन, फैशन का जमाना है। हवा में खेला है, गेंद गई सीमा रिकी के बारे अंदर दवा छवा। सत्रह 2 बने हैं, क्या बनेंगे अच्छी तरफ से गेंदबाजी, क्या बनेंगे अच्छी तरफ से बल्लेबाजी, देखना पड़ेगा। पहली ओवर का खेल खत्म होने के बाद 17 आ चुके, क्या करेंगे गेंदबाज, अच्छी तरफ से फील्ड करेंगे गेंदबाज के लिए। गेंदबाज सीरीज की गाड़ी मैदान के अंदर जाएगी, पूरा राउंड लगाएगी। भाई बबन मुकदम से बाइक मिली है तो शायद 5-6 प्लेयर बाइक के रेंज में है, किसका नसीब खुलेगा ये पता नहीं। स्पीड अप कीजिए प्लीज। ये गेंद हल्के हाथों से फील्ड किया, शायद मारना चाहते थे गेंद को, लेकिन नहीं। 1 रन और चुराया। रन की संख्या देखी जाए तो 28 बने। 18 बने हैं तो शायद 11 गेंदे और 10 रनों की जरूरत। 11 गेंदे 10 रन। यह मुकाबला है वोल्टेज, दिल की धड़कन तेज करने वाला मुकाबला। ये गेंद प्लॉकर की गेंद सीधा खोद के निकलना चाहते थे, लेकिन गेंद गई विकेट के ऊपर के 10 रनों में आई डॉट गेंद। अभी गेंदे बचोगी 10 और 10 का पीछा। 10 गेंदे 10 का पीछा। बल्लेबाज पल्लू शॉट, और ये क्या हुआ, ये क्या हुआ। आखिरी वक्त पर सिंगल रन पूरा किया, सिंगल को बचाना चाहिए था, ये नहीं हुआ। मैदान के अंदर लगभग दिलशम कुप्स की तरफ खेलना चाहते थे बल्लेबाज प्रीतम, लेकिन बैट के सहायक से गेंद लगी नहीं, टकरी नहीं, इसके कारण मिला सिंगल। अभी भी 9 गेंदें बची होगी। 9 गेंद 9 रनों की जरूरत। हल्के हाथों से फील्ड किया, सिंगल तो आया, क्या मिलेगा दूसरा। यह असर के साथ 2 रन पूरे किया। आखिरी वक्त पर 8 गेंदें बची है, 7 का पीछा करना है। तत्पूर्वी विनंती करतोय बातांबाला टीमचा कर्णधार टॉस साठी या प्लीज।
चलिए स्पीड अप कीजिए। ये गेंद के ऊपर डॉट आना जरूरी होगा, डॉट आना जरूरी होगा। मैं पहले ही कहा था गेंदबाजी अच्छी होनी चाहिए। 7 गेंदें बची है, 7 की जरूरत है, 7 लिए देना पड़ेगा बातान टीम को, 11 खिलाड़ी को इस मैदान के अंदर 7 गेंदें 7 की दरकार होगा। बल्लेबाज धर्मेंद्र घोगरे, 7 गेंदें 7 रन। ये गेंद निर्णायक थी, हल्का सा फीड किया, थोड़ा पंबल मिला, उसके कारण मिलेगा दूसरा। ये आसान के साथ मिले 2, आने वाली 6 गेंदे और 5 की जरूरत है। 6 गेंदे 5 के रन। छह गेंदे 5 रन। यह मुकाबला अच्छा होने तक कम से कम 30-35 रन बन जाते तो बातान टीम अभी भी स्ट्रांग जोन में हो जाती, लेकिन आने वाली 6 गेंदे और 5 की जरूरत है। मुकाबला छोड़ेगी नहीं बातान टीम। छह गेंदे 5 रन। गेंदबाज नए गेंदबाज हो गए जयेश भोईर, हार्ड हिटर गेंदबाज। बहुत मैच मैंने देखे कि जयेश ने अच्छी तरफ से बल्लेबाज की पिटाई की है गेंदबाज करते समय, लेकिन कैसी गेंदबाजी होगी। नक्कीच तत्पूर्वी सूचना करतो बातांबाडा टीमचा कर्णधार प्लीज टॉस साठी या प्लीज। 6 गेंदे 5, 6 गेंदे 5 की जरूरत थी। क्या हुआ, थोड़ा सा पंबल मिला, उसके साथ मिलेगा सिंगल। सिंगल को बचाना पड़ेगा। आखिरी वक्त पर गेंदे होगी 5 और 4 की जरूरत। 5 गेंदे 4 रन। पांच गेंदे 4 रन। यह मुकाबला आसान नहीं है भिंगर टीम के लिए। यह मुकाबला मुश्किल बन सकता, मुश्किल टारगेट बन सकता है। यह हवा में जरूर खेला है, लेकिन पंबल मिला, उसके साथ विकेट चलता बना दिया। मैच टर्निंग पॉइंट पर बिगड़ता हुआ नजर आ रहा है। 4 गेंदे 4 की जरूरत। चार गेंदे 4 की जरूरत है। मुकाबला छोड़ने वाली नहीं है सिद्धार्थ बातान टीम, लेकिन आखिरी वक्त पर एक ही गेंद का हिसाब रखना पड़ेगा। एक गेंद डॉट आती है तो प्रेशराइज बनेगा। मैं कहूंगा भिंगर टीम बीच मैदान के अंदर। 4 गेंदे 4 की जरूरत। हाई वोल्टेज मुकाबला। स्पीड अप प्लीज। सौरभ पाटिल, सौरभ पाटिल आया नए बल्लेबाज। 4 गेंदे 4 की जरूरत। 4 गेंदे 4 की जरूरत। प्रेशराइज भरा हुआ मुकाबला, छोड़ने वाली नहीं है दोनों टीम। मुकाबला एक तरफ देखा जाएगा तो भिंगर टीम संघर्ष कर रही है, दूसरी तरफ बातान टीम इस गेंद को खेला जरूर है। क्या मिलेगा सिंगल, क्या मिलेगा दूसरा, लेकिन आया सिंगल। यह मुकाबला दिल की धड़कन तेज करने वाला, जोरदार तालियां होनी चाहिए। 3 गेंदे 3 रनों की जरूरत है। 3 गेंदे 3 की जरूरत। एक गेंद डॉट आती है तो प्रेशराइज बनेगी भिंगर टीम। जयेश भोईर लेफ्ट हैंड गेंदबाज, लेफ्ट हैंड बल्लेबाज। कॉन्फिडेंस दोनों के साथ
बनेगा। 3 गेंदे 3 रनों की जरूरत। 3 गेंदे 3 रनों की जरूरत है। एक गेंद निर्णायक गेंद हो जाएगी तो डॉट आती है, तो प्रेशराइज भरा हुआ मुकाबला अंदर देखने के लिए मिलेगा। यहां पर बिंगर टीम बहुत सारा संघर्ष कर रही है। प्रवीण भोयर भी सोच रहे हो किस तरह का मुकाबला हो जाएगा। 3 गेंदे 3 रनों की जरूरत। 3 गेंदे 3 रन, लेकिन अंपायर का इशारा वाइड गेंदों का। ये क्या किया, ये क्या किया। मैदान के अंदर चिंगू चिंगू देखने के लिए मिला और 3 गेंदे और 2 की जरूरत। 3 गेंदे 2 रन। एक गेंद डॉट आती है तो शायद अच्छी तरफ से मुकाबला जाता भातान टीम का। 3 गेंदे 2 की अभी भी जरूरत है। कैसी गेंदबाजी, कैसी बल्लेबाजी। ये गेंद डॉट आई, डॉट आई। इसकी जरूरत थी, वही हुआ। आखिरकार में गेंदे बचोगी 2 और 2 की जरूरत है। मुकाबला अच्छा लगा तो तालियां बजनी चलिए। मैदान के अंदर मैं कहूंगा 2 गेंदे 2 रनों की जरूरत है। बातान टीम जोश से गुंजाइश करेगी। एक गेंद डॉट आती है तो 2 गेंदे 2 रन। ये उठाया जरूर है और सिंगल तो मिलेगा, क्या मिलेगा। दूसरा और भिंगर टीम जीती है। चलो भिंगर टीम के कर्णधार और उसके साथ बातांबाड़ा टीम टॉस टी आई से प्लीज।